अजितदादांच्या जाण्यामुळं बारामती तालुक्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. सोमेश्वरचं संचालक मंडळ निवडलं जात असताना ते चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचारांचं निवडलं जावं, या वहिनींबरोबर राहण्याची माझी स्वतःची भूमिका आहे. चुकीच्या विचाराचे लोक येऊ नयेत, चांगल्या विचाराचेच लोक यावेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे. येणारे माझ्या स्वतःच्या मनामध्ये काळजी निर्माण करणारी अशी निवडणूक मला स्वतःला वाटते. ती अशा अर्थानं स्वर्गीय अजितदादा नसताना ही निवडणूक होत आहे. अजितदादांनी गेल्या 35 वर्षामध्ये सोमेश्वरच्या कारखान्याच्या कामकाजामध्ये अतिशय बारकाईने लक्ष घालून कारखाना आज जो काही सुस्थितीमध्ये आहे, मग तो आर्थिक दृष्ट्या असेल, मशिनरीच्या परफॉर्मन्सच्या दृष्टीने असेल, तो सर्वार्थानं कारखाना आज जो काही सुस्थितीमध्ये दिसतोय, त्यामध्ये अजितदादांचा मोठा वाटा निश्चितपणानं कुणीही मान्य करेल. दुर्दैवानं 28 जानेवारीच्या घटनेमुळं, अजितदादांच्या जाण्यामुळं बारामती तालुक्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. परंतु त्यामध्ये बारामती तालुक्यातील सहकारी संस्था आणि विशेषतः साखर कारखाने असतील, दूध संघ असतील, की ज्यांच्यावर या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रपंचाची जबाबदारी असलेल्या संस्था, अशा संस्थांच्या भविष्याबाबत थोडीशी चिंता वाटावं असं वातावरण आज तालुक्यात आहे. मला स्वतःला कारखान्याच्या कामकाजात चेअरमन म्हणून काम करत असताना अजितदादांची मिळालेली मदत, त्यांचा सर्व सभा संचालक मंडळावर, कार्यकर्त्यांवर असलेला दबाव, याचा अनुभव मी स्वतः अनेक वेळा घेतलेला होता. दुर्दैवानं दादांच्या जाण्यामुळं आता ते सगळं पुन्हा होणार नाहीये. आणि अशा परिस्थितीत पुढचा काळ चांगला जर जायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येणारं संचालक मंडळ, त्यामध्ये कुणीही चुकीच्या प्रवृत्तीची लोक तिथं शिरणार नाहीत. चांगल्या विचाराची, सभासदांच्या बांधिलकीचं भान असणारी, विश्वस्त या नात्यानं संस्थेची जबाबदारी आपल्यावर आहे याचं भान असणारी संचालक तिथं असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनी पवार या त्या ठिकाणी संचालक मंडळ निवडणुकीस लक्ष घालणारच आहेत. खासदार पार्थदादा पवार त्या ठिकाणी लक्ष घालतील. परंतु ते करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वरचं संचालक मंडळ निवडलं जात असताना ते चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचारांचं निवडलं जावं, यासाठी वहिनींबरोबर राहण्याची माझी स्वतःची भूमिका आहे. त्या संदर्भात जे काही चांगले विचाराच्या माणसांना तिथं बसवण्यासाठी मी माझ्या बाजूने प्रयत्न करणार आहे. चुकीची माणसं तिथं येऊ नयेत यासाठी मी माझ्या बाजूने प्रयत्न करणार आहे. आज सोमेश्वर कारखाना 30,000 सभासद असतील, 1,000-1,500 कामगार असतील, तोडणी वाहतुकीच्या क्षेत्राशी निगडीत लोक असतील, आणि त्याशिवाय या परिसरामध्ये व्यवसाय करणारे हजारो व्यावसायिक असतील, या सगळ्यांचे प्रपंच आज सोमेश्वर कारखान्याच्यावर अवलंबून आहेत. जवळपास वर्षाला 500 कोटींपेक्षा जास्त रक्कम ऊसाच्या बिलाच्या रूपाने, आणि त्या व्यतिरिक्त तोडणी वाहतूक असेल, पगार असेल, इतर खर्चाचे 200-250 कोटी रुपये, या सगळ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल करणारा हा कारखाना आहे. शिक्षण संस्था कारखान्याची फार मोठी वाढलेली आहे. आणि या सगळ्याचा परिणाम या परिसराच्या आर्थिक आणि सर्वांगीण विकासावर होणारा असल्यामुळं त्या ठिकाणी कार्यरत असणारं संचालक मंडळ, त्यांची जबाबदारी फार मोठी असणार आहे. आणि त्यासाठी तिथं कुठल्याही परिस्थितीत चुकीच्या विचाराचे लोक येऊ नयेत, चांगल्या विचाराचेच लोक यावेत, ही माझी त्या ठिकाणची तळमळीची अपेक्षा राहणार आहे. आणि त्या दृष्टीनं मी वहिनींच्या मागं, पार्थदादांच्या मागं मी पाठपुरावा करणार.